गैरहजर कर्मचाऱ्यांनी रजा बिनपगारी करण्याची पूर्वसूचना देत त्यांच्याकडून प्रत्येकी 1000 याप्रमाणे 5000 रुपये लाच स्वीकारताना राज्य राखीव पोलीस दल गटाचे सहाय्यक समादेशक तथा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे येथील पथकाने रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 6 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात नर्सिंग अधिकारी म्हणून कार्यरत आहे। यांच्यासह इतर 5 महिला अधिकारी 14 आणि 15 एप्रिल रोजी गैरहजर होते। पारसकर यांनी या कर्मचाऱ्यांकडून गैरहजेरीबाबत खुलासा मागितला होता। ही रजा बिनपगारी करण्याची पूर्वसूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्याने ते पारसकर यांना भेटले। त्यानंतर पारसकर यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1000 रुपयाप्रमाणे एकूण 5000 रुपये आणून द्यावेत असे संबंधित तक्रारदार यांना सुचविले। असे न केल्यास सर्वांची रजा बिनपगारी करण्याची तंबी दिली। या अनपेक्षित मागणीमुळे 20 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात धाव घेत तक्रारदाराने रीतसर तक्रार दिली। या तक्रारीची पडताळणी केल्यावर पारसकर यांनी तक्रारदारांकडे गैरहजर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1000 रुपयाप्रमाणे 5000 रुपये लाचेची मागणी केल्याचे उघड झाले। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळ्याची तयारी केली। पारसकर यांच्या नकाणे रोडवरील SRP कॉलनीत असलेल्या राहत्या घरी सापळा लावण्यात आला। तक्रारदारांकडून पारसकर ही लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई होत असल्याचा संशय आला। यामुळे त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली, परंतु अधिकाऱ्यांनी त्याच वेळी त्यांना ताब्यात घेतले। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पारसकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।